पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अभंग समर्थ वेदाचा अर्थ, वारकऱ्याचा परमार्थ, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे कृपापात्र शिष्य निळोबाराय यांचा आहे. 4 चरणाचा आहे. विठ्ठल अभंग निळोबारायांचा आहे आणि देवावर प्रेम करणं शिकवणारा अभंग आहे. देवावर निष्ठा कशी ठेवावी, देवावर आपलं किती प्रेम असलं पाहिजे. महाराज देवावर श्रद्धा असली पाहिजे, अंधश्रद्धा नाही. आणि देवाचं प्रेम शिकवणारा अभंग आहे निळोबारायांचा आहे. महाराज निळोबाराय हे तुमच्या आमच्यासारखे काही साधारण शिष्य नाहीयेत. जगद्गुरु तुकोबारायांचे कृपापात्र शिष्य आहेत. गुरुचं शिष्य होणं वेगळं आहे आणि गुरुचं कृपापात्र शिष्य होणं वेगळं आहे. महाराज मोठमोठे संत होऊन गेले. मस्तक हे पायावरी, आणि महाराज निळोबाराय या अभंगाद्वारे आम्हाला उपदेश करतायत. जगाचा मालक निळोबारायांसमोर उभा आहे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा इंद्रायणी नदीमधून वर येण्यासाठी 13 दिवसांचं जगद्गुरु तुकोबारायांनी अनुष्ठान केलं. सगळ्याला चरित्र भाग ज्ञात आहे. परंतु माझ्या सद्गुरूंनी मला भेट द्यावी, माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा करावी, यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान केलंय. तुकाराम 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 42 दिवसांचं अनुष्ठान केलंय. अन्न पाण्याचा त्याग केलाय आणि 42व्या दिवशी जगाचा मालक, जगाचा पालन करता निळोबारायांसमोर उभा राहिला आणि निळोबारायांना जगाचा मालक सांगतोय, निळोबाराय डोळे उघडा, मी आलोय. निळोबारायांनी डोळे उघडले. जगाचा मालक सांगतोय, निळोबाराय 42 दिवस झाला अन्न पोटामध्ये अन्नाचा कण नाही. काही जीवाचं बरं वाट झालं तर लोक मला काय म्हणतील. निळोबारायांनी सांगितलं, कोण तुम्ही? देवाला निळोबारायांनी ओळखू नये. त्यावेळेस जगाचा मालक सांगतोय, मी देव. निळोबाराय ही सृष्टी मी चालवतोय. त्यावेळेस निळोबाराय सांगितलं, तुम्हाला बोलवलं नाही, आलात का? प्रार्थील्या वाचोनी आलासी का? बोलवलं नाही तर का आला? यत्किंचित माझ्या भगवंताचा अहंकार जागा झाला. निळोबाराय तोंड सांभाळून बोला. कुणाला बोलताय तुम्ही? ग्रामपंचायतचा मेंबर नाही मी, देव आहे मी, देव. त्यावेळेस निळोबारायांनी सांगितलं, देवा आम्ही तुमची धावाच करत नाहीत, मग कुणाचा धावा करताय? तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत आहे, तुकयाचा धावा करीत आहे, तुकयाचा धावा.
त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं निळोबाराय काय पाहिजे. निळोबाराय सांगतात, देवा मला अशा लोकांचा समागम दे, मला अशा लोकांची संगत दे की जे सर्वस्वी प्रेम विठ्ठलावर करतायत. त्यावेळेस कसं शक्य महाराज अवघं प्रेम देवावर करणं. आज आमचा मनुष्य जन्म आहे, हा जेवढं 3 गोष्टीवर प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिली गोष्ट आहे शरीर, दुसरी गोष्ट आहे पैसा आणि तिसरी गोष्ट आहे समाज. महाराज या 3 गोष्टीवर जेवढं आम्ही प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. मग कसं शक्य अवघं प्रेम करणं देवावर. काही लोकांनी केलंय महाराज, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. अवघ्या विषय त्यांचा नारायण झालाय. मग महाराज जगाचा मालक सांगतोय की निळोबाराय याचा फायदा काय आहे. त्यावेळेस निळोबाराय सांगतात, जर अशा लोकांचा समागम जर माझ्या जीवनामध्ये झाला तर माझा नक्कीच परमार्थ दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा जर परमार्थ दृढ झाला तर भाव वाढेल. आणि जर एकदा जर परमार्थामध्ये भाव वाढला तर त्याचा साक्षात्कार आत्म्याला होतो. आणि या वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा फायदा वैराग्य वाढे चढवडी. आणि आत्म्याला भाव झाला की वैराग्य प्राप्त होतं. संपला भाव, अभंगाचा भाव अर्थ विठ्ठला विठ्ठला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा की मौजे सलगरा या ठिकाणी गणेश उत्सवाचं औचित्य साधून एक आपल्या हातातली कामं बाजूला सारून सर्वजण एकत्र आले आणि डीजे डॉल्बी न लावता, डीजे समोर न नाचता इथं कीर्तनाचं आयोजन केलं. विविध कार्यक्रम या सलगरा या ठिकाणी राबवण्यात आले. खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण भरपूर गावचे गणपती बघितले, डीजे शिवाय गणपतीच नाही हो. आमचे पोरं नुसते डीजे समोर नाचायले बजाव. पण आमची तरुण पिढी कुठं नाचली पाहिजे. नाचू कीर्तनाचे अंगी ज्ञानदीप लावू जली, ज्ञानदीप लावू जली, ज्ञानदीप लावू जली. नाचू कीर्तनाचे अंगी ज्ञानदीप लावू जली, ज्ञानदीप लावू जली, ज्ञानदीप लावू जली. नामदेवराय म्हणतात नाचणारा पाहिजे, पण कुठं. कीर्तनाच्या रंगी. आणि त्यामुळं आमचे पोरं इथं नाचले पाहिजेत. महिला मंडळ पोरं इथं नाचवा, बाहेर नाही.